वंसुक घरात अशी तडकाफडकी निघून गेली आणि गेले तेव्हापासून त्यांचा काही फोन आहे ना मेसेज आला आपल्याला. दीपे वाटेल ते काय बोलायला लागल्यास? अगं साधं कुंकू तर सांडलं इथं, एवढं काय झालं त्याला? हो तुम्हाला यातलं काही कळतंय का? नाही ना, मग गप्प बसा. अहो लग्न झाल्यापासून पहिल्यांदा वंस माहेर आलेत. पहिल्यांदा आईने त्यांची ओटी बोलल्या. ही ओटी एका सवासणीसाठी लय भाग्यवान असत्या आणि त्याच ओटी ती घरात विसरून गेल्या आणि आता सगळं सांडलं. वंसला काय झालं तर नसेल ना? सावी सावी ही पूर्वी लॉटरीचं तिकीट आहे, तिकीट. नीट लक्ष ठेवायचं तिच्याकडे. आता तुम्ही जर का निसटली ना तर आपण मेलोच मग समज. सावी 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 हा सावी 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 चल 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 चल. अरे काहीही न करता अशी गाडी अचानक कशी काय स्टार्ट झाली? आता झाली सुरू. अगं कसं आहे, गाडी जरा गरम झाली होती की नाही म्हणून बंद पडली होती. आता थंड झाली असेल म्हणून सुरू झाली. चल चल चल. भास्कर हं? विलास
तुम्ही मुद्दाम तर काही करत नाही ना? या सगळ्यामागे काही प्लॅन शिजतोय का तुमचा? आई असं ठरवून प्लॅन करायचा हे असलं डाव का नाही तुझा लाडका धैर्य करतो. ते डिपार्टमेंट तुझ्या लाडक्या धैर्याचं आहे, आमचं नाही. चल चल चल. चावी. सावी. सावी. सावी उठा तुम्ही. सावी. धैर्य सर. तू सावी मॅडमला बघितलं का कुठं? नाही, संध्याकाळपासून तर नाही दिसल्या. आपल्या बंगल्यात कुणी आलेलं का? काय विचारतोय मी, बंगल्यात कुणी आलेलं का? लक्ष कुठं होतं तुझं? काय विचारतोय, उत्तर दे. माहित नाही सर, कोण आलं होतं की नाही ते. माहित नाही? सास नाही वाटत असं म्हणायला की माहित नाही म्हणून. मग इथं बसून काय झोपा काढत होता का? नाही सर, ते मी जेवायला गेलेलो, आत्ता आलं. हे काम करायला ठेवलंय का इथं? याचे पैसे घेता का? जर सावीला काही झालं ना तर सगळं जेवण बाहेर काढीन तुझं. जा. पाणी पाणी पाणी